मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना मी अतुल गायकवाड आजच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आणि ब्लॉग काढायचा उद्देश हाच आहे की कालच गावाकडून आलो आहे, म्हणजे परवाच्या दिवशी गावाकडून आलो आहे. तर मित्रांनो, बार्शीमध्ये इतका पाऊस बेफाम पडला आहे, इतका पाऊस पडला आहे आणि कंटिन्यू पडतो आहे. त्याला पावसाला सुट्टीच नाही, दिवसभर पडतो आहे आणि रातभर पडतो आहे, पावसाला सुट्टीच नाही मित्रांनो. आणि जेव्हा मी इकडे बारामतीकडे आलो ना, तेव्हा बारामतीकडे बघितलं मित्रांनो, गवत बघा ना, एवढं गवत आहे पडकानी. तर पडकानी मित्रांनो एवढं छोटे गवत आहे. आणि कुठं चुकलं काय माहीत बारामतीकडे, इकडे कसं काय झाले काय कळणार, पाऊसच पडा नाही इकडं. आणि गावकडं आमच्या इकडं आता बघा ना, तुम्हाला दाखवते बघा, इकडे बघा ह्या कॅमेऱ्यात, म्हणजे केव्हा वर बघा किती पाऊस पडतोय, बेफाम पाऊस पडताय का नाही. आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे, तलावर हिन कशी भरलीत बघा. असं आहे, गावाकडे पाऊस पडला म्हणजे आमच्याकडे भागात बारशे भागात पाऊस पडत नव्हता, तिकडे पावसानं धुमाकूळ म्हणजे माणसं कटाळेत. एक काल परवा मी व्हिडिओ काढला होता चिखलातून चालताना, बायकोन मी गावाकडे गेलो, घसावी बसलाय जरा खरखर व्हायला लागली. तर चिखलातून चालताना आरतीने मी एक व्हिडिओ पाठवला बघा, बघितला सर कोणी. तर इतका चिखल आहे मित्रांनो, रस्त्यावरून चालताना सुद्धा. शेताने पडकाने तर काय अवस्था असेल बघा, विचार करा. आता इथं मागच बघा, तुम्हाला दाखवतो, हे वही गवत आहे, एवढ्याला छोटे गवत आहे पडक. आणि हे रस्त्याच्या कडे नाही बघा, थांबा तुम्हाला क्लिअर दाखवतो, ब्लर केले मी. ही दिसते का तुम्हाला, हे बघा ही पाठीमागं, ही म्हणजे पडक आहेत रस्त्याच्या कडेची. आता ही बघा, हे बघा गवत, बघितलं गवत. जसं पावसाळा सुरुवात झाल्यानंतर जसं छोटे गवत फुटतं हिरवळ, तसं इकडं गवत आहे. म्हणजे जेव्हा 28 मे 28, 29, 30, 31 आणि 1, 2, 3, 4 ह्या तारखेला जेव्हा हे झालं होतं, जेव्हा पाऊस सुरुवातीला पडला होता ना, तेव्हाच पाऊस पडलेला सुरुवातीला महत्त्वाचा. त्याच पावसानं हे फुटलेलं गवत, त्याच्यावर थोडं शिंतोडा म्हणजे वरनं पडलेला पाऊस, नाही तर शिंतोडा म्हणल्यावर म्हणतात आणखीन काय, एक ग्रामीण शब्दासाठी ग्रामीण भाषेतले. तर तोच वरनं पडलेला शिंतोडा, आणि त्यानंच हे गवत थोडं हिरवळ जिवंत राहिले फक्त. नाहीतर शेतात कुठला दम नाही, काय नाही, वाढायची ह्याची कॅपॅसिटी नाही. जर हे गवत जगत पण नाही आणि मरत पण नाही, असं हे गवत आहे. म्हणजे नुसतं नॉर्मल पडतो, गवताला फक्त जिवंत ठेवलं जातं. एवढाच पाऊस आहे मित्रांनो. काय गावाकडे पाऊस आणि काय विषय लय हे झालं बाबा. गावाकडं लोक कंटाळून गेले. ती मी गेलतो गावाकडं, इकडं का पडत नाही, काय झालं काय कळणार पावसाला, काय का पडत नसेल सांगा बरं. लोक कमेंट लय मजाची करतात, पण पाऊस का पडत नाही बारामतीला म्हणल्यावर लय कमेंट असते. आणि लय पाऊस पडला असं जरी म्हणलं, बारामतीला एवढा पाऊस का पडला, तरी बी कमेंट भयानक करतात लोक. म्हणजे का करतात हे त्यांनाच माहिती आहे. मस्तपैकी वाटायला सकाळ सकाळ वातावरणात आहे, सकाळच्या पाऊस आणि चिमण्या पाखरं जे येते ना, किलबिल करतात. भारी वाटतं चालायला, वॉकिंगला चालायचं मित्रांनो. खरंच कमीत कमी अर्धा तास, म्हणजे 45 मिनटं कमीत कमी चाललंच पाहिजे शरीराला दररोज. आणि हे चालल्यामुळे काय होते, आपल्या शरीरात कमीत कमी ज्यांना ब्लड प्रेशर आहे, तो ब्लड प्रेशर कमीत कमी मेंटेन राहतो, शुगर मेंटेन राहते, त्रास होत नाही कुठला. त्यामुळे चालणं शरीराला गरजेचं असतं. सगळे डॉक्टर तेच सांगतात, कमीत कमी चाला तुम्ही, शरीरासाठी आवश्यक आहे चालणं. तुम्हाला पळणं नाही झालं ना, पळणं काय नसतं. जेव्हा तुम्ही 35-40 ओलांडता तेव्हा तुमच्या पळणं चालणं होत नाही. बरं, चालणं होतं पण पळणं होत नाही. त्यामुळे कमीत कमी चालायचा प्रयत्न करायचा, फास्ट, अंगातून थोडासा घाम निघाला पाहिजे असं चालायचं. आणि चालण्यानं खरंच मित्रांनो चांगलं होतं, फ्रेश एकदम वाटतं, फ्रेश. तुम्ही पण चालायला या. आरती येत असते सकाळ, पण आज नाही आली. ते काय झालं काय माहीत, बसली घरीच. चला, गुड मॉर्निंग, परत एकदा गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना, बाय.